मरू द्यायचं होतंच ना मला. अगं पण का? एका विषारी नागाच्या तावडीत सापडले. त्याने मला ढमक मारून सोडलाय रे. त्याचं मी सगळं शरीरात पसरलं. आय एम प्रेग्नेंट. काय नीच माणूस आहे हा तुषार. अगं तुलाच नाही तर कॉलेजच्या कित्येक मुलींना त्याने ही वाट दाखवली आहे. निशांत प्लीज तू जा इथून. मला माझ्या वाटेने जाऊ दे. दर्शना मला तू हवी आहेस. निशांत तू शुद्धीवर आहेस ना? हो दर्शना. हे बघ मी आजही तुझ्यावर प्रेम करतोय. तुझ्या अशा अवस्थेतही मी तुला स्वीकारायला तयार आहे. मी त्या लायकीची राहिली नाहीये रे. अगं असं का म्हणतेस तू? तू पवित्र आहेस दर्शना. निर्मळ आहेस तू. पाप त्याने केलाय तू नाही. जर तू पाप केलं असतं ना तर अशी आत्महत्या करायला निघाली नसतीस. तू इथं मला कशाला बोलवलंस? आणि आज आपलं ॲबॉर्शन करायचं ठरलं होतं ना? त्याची गरज नाहीये. गरज नाही? अगं तुझं डोकं बिकं फिरलं की काय? हो मी लग्न करतेय. लग्न करते? कोणाशी? ज्याने तुझ्यावर ही अवस्था आणली त्याच्याशी? तो माझा कॉलेजमधला मित्र आहे निशांत. अगं पण त्याला हे सगळं माहिती आहे का? हो. आणि तरीही तो तुझ्याशी लग्न करायला तयार आहे? तो पण माझ्यावर प्रेम करतो. प्रेम? प्रेम आणि लग्न म्हणजे तुम्हाला काय बाहुल्या बाहुलींचा खेळ वाटला काय ग? प्रेमाची व्याख्या तरी माहिती का ग तुला? प्रेमाच्या नावाखाली हे जे सगळे घाणेरडे प्रकार करता आणि सत्य समोर आलं की प्रेमालाच बदनाम करता. लग्ना अगोदर सेक्स फॉरेन मध्ये शोभून दिसतं, आपल्या देशात नाही. आणि त्यातून हा महाराष्ट्र आहे. तुमच्या अशा वागण्यामुळे भारतीय संस्कृतीवर थर चढतोय. फॉरेन मध्ये जी ती लोक फॅशन करतात तशीच फॅशन तुम्ही इथे करण्याचा प्रयत्न करता. ती लोक जसं तिकडे वागतात तसंच तुम्ही इथे वागण्याचा प्रयत्न करता. स्वतःची अक्कल हरवून बसली आजची तरुण पिढी. यांना कोण समजवणार? घरात कोणी माझ्याशी नीट वागत नाहीयेत. दिवस तर कसाही निघून जातो पण रात्रीच्या काळोखाला झुंज द्यावी लागते. मी आहे ना. आता तुला जास्त दिवस काळोखाशी झुंज द्यावी लागणार नाही. हे बघ पुढच्याच आठवड्यात बाबा दुबईवरून येत आहेत. ते येताच मी तुला लग्नाची मागणी घालायला येतो. मग तर झालं. हॅलो डॉक्टर अमर. हॅलो मी इन्स्पेक्टर परुळेकर बोलतोय. हां बोला. तुमची बहीण घरी आली का? नाही, मी सर्व नातेवाईकांकडे बघितलं सुद्धा. तिचा कुठेच पत्ता लागला नाही. मी पोलीस स्टेशनला सुद्धा जाऊन आलो. हो मला माहित आहे ते. PSI गाडेकरनी तुमची बहीण हरवल्याची तक्रार लिहून घेतली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर तुम्ही आता इथं येऊ शकता का? आता? कारण आम्हाला एका तरुणीचं प्रेत सापडलंय. काय? पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आलाय. गळफासामुळे तिचा मृत्यू झालाय. पण दर्शनाचं प्रेत आम्हाला जिथं सापडलं होतं तिथं ते पडलेल्या स्थितीत होतं. म्हणजे कोणीतरी गळा दाबून तिचा जीव घेतलेला असणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे
ती गरोदर होती. शी वॉज प्रेग्नंट. हो, हे मलाही माहित होतं. यावरूनच आम्ही सर्व तिला टॉर्चर करत होतो. त्यामुळेच कदाचित तिने आत्महत्या केली असावी. पण ही आत्महत्येची केस नाहीये. प्लीज इथेच थांबवाय चौकशी. नसती माझी आबरू रस्त्यावर येईल. नाही तर डॉक्टर अमरची बहीण गर्भवती होती हे लोकांच्या तोंडी तोंड होईल. त्यामुळे आम्हाला समाजात वावरणं कठीण जाईल. तुम्हाला जी काय शिक्षा करायची ती मला करा, पण माझी आबरू चव्हाट्यावर येईल असं प्लीज काही करू नका. हे सगळं आमच्या सहनशीलतेच्या पलीकडचं आहे. गाडेकर सर. डॉक्टर अमरला बहिणीच्या जीवापेक्षा स्वतःची अब्रू जास्त महत्वाची वाटते. अरे तिने आत्महत्या केली नाहीये तर तिचा खून झालाय, खून. आणि तरीही डॉक्टर अमर सांगतोय की हा तपास थांबवा म्हणून. का का तर म्हणे त्याची अब्रू उघड्यावर पडेल ना. गाडेकर सर. डॉक्टर अमरला पक्क ठाऊक होतं की त्याची बहीण गरोदर होती. अरे जर मग असं आहे तर आज ना उद्या तुझी अब्रू उघड्यावर पडणारच की. सर, आपली अब्रू वाचवण्यासाठी त्यांनीच तर दर्शनाला. येस, असं सुद्धा घडू शकतं. थांबा, आज कोणीही जेवणार नाही.